फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 84 नंबरचं लेक्चर आहे. ॲक्च्युली आपण इकडे आता रिव्हिजन सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आज आपण स्टार्ट करतो आहे बायोलॉजीच्या रिव्हिजनपासून. जो सिक्वेन्स आपण लेक्चर सिरीजमध्ये आपला कंप्लीट केला आहे त्याच सिक्वेन्सनी जाणार आहे. इथे ॲक्च्युली आपल्याला खूप जास्त फास्ट रिवाईज करावं लागणार आहे. सो ज्या काही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत, हँड रिटन नोट्स ज्या तुमच्याकडे आहेत PDF फॉर्मॅटमध्ये आहेत, त्या जर का तुम्ही प्रिंटआउट केल्या असतील किंवा इतर काही, तर मग ते थोडंसं समोर ठेवून मग त्याच्यानंतर लेक्चर कंटिन्यू करा. कारण इथे प्रत्येकच पॉईंट जेवढ्या डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये कवर केलेला आहे तो इकडे केलाच जाईल असं नाही, कारण इथे आपण रिवाईज करतो आहे. सो आपल्याला हे थोडंसं फास्ट करावं लागणार आहे. सो त्या नोट्स तुम्ही सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला ते रिवाईज करायला म्हणजे रिव्हिजन थोडीशी तुमची इझी होऊन जाईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक टॉपिकपासून आपल्या आज सुरुवात करतो आहे. फर्स्ट आज आपण सुरू करतो आहे सेल या टॉपिकपासून, म्हणजेच पेशी. मी थोडंसं आता इथे प्रत्येकच पॉईंट माझ्याकडून लिहिला जाईल असं नाही, तुम्ही नोट्समध्ये तुमच्या रेफर करत चला की कोणते कोणते पॉईंट्स मी सांगते, त्या पद्धतीने तुमचं रिवाईज होईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो आहे सेल हा टॉपिक. सेल या टॉपिकला आपण सुरुवात केलेली होती की सेलच्या डिस्कवरीपासून. सगळ्यात पहिल्यांदा सेलची डिस्कवरी कशी झाली? सेल म्हणजे काय? सेल म्हणजे आपण म्हणतो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट, म्हणजेच सजीवांचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे, बरोबर. सजीवांचा ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग जो काही रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजे आहे सेल. सेल हा वर्ड आला कुठून? तर सेल्युला या वर्डपासून. आणि सेल्युला या लॅटिन वर्डचा अर्थ होतो स्मॉल कंपार्टमेंट किंवा स्मॉल रूम्स असा अर्थ होतो त्याचा, आहे, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा सेल डिस्कवर केली रॉबर्ट हुक या सायंटिस्टनी. पण त्याच्या आधी आपण सायंटिस्टचं कंट्रीब्युशन पाहताना सगळ्यात महत्त्वाचा एक सायंटिस्ट पाहिलेला होता, झॅकॅरियस जॉन्सन नावाचा. आणि झॅकॅरियस जॉन्सननी सगळ्यात पहिल्यांदा मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला, आहे, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन गॅलिलिओनी मॉडिफिकेशन्स केले. नंतर आला रॉबर्ट हुक हा सायंटिस्ट की ज्याने सगळ्यात पहिल्यांदा सेल इन्व्हेंट केली. जी सेल कशी होती? डेड सेल होती. आत्ताच्या एक्झामला आलेला प्रश्न होता राज्यसेवा 2020ला. सगळ्यात पहिल्यांदा रॉबर्ट हुकने डेड सेल इन्व्हेंट केली. त्याच्यानंतर पुढे सायंटिस्ट आला अँटॉन वान लिओन हुक की ज्याने सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग सेल इन्व्हेंट केली. लक्षात ठेवा, रॉबर्ट हुकनी जी डेड सेल इन्व्हेंट केली होती ती होती एका वुडन कॉर्कपासून. आणि त्याने ऑब्झर्व केलेलं स्ट्रक्चर हे ॲक्च्युअली सेल नसून त्या सेल वॉल्स होत्या, आहे, बरोबर. त्याच्या पुढे जाऊन अँटॉन वॅन लिओन हुक हा जो सायंटिस्ट आला त्याने लिव्हिंग सेल इन्व्हेंट केली. नंतर पुढे जाऊन पर्किंजे आणि मोल या सायंटिस्टने पर्किंजे आणि मोल या सायंटिस्टनी प्रोटोप्लाझमचा शोध लावला. प्रोटोप्लाझम डिस्कवर केलं. प्रोटोप्लाझम म्हणजे आपण म्हणतोय सायटोप्लाझम आपण ज्याला म्हणतो ते पेशीद्रव्य. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी त्यांचा शोध लावला. नंतरचा सायंटिस्ट होता तो म्हणजे रॉबर्ट ब्राऊन की ज्याने न्यूक्लियसचा शोध लावला. आता रॉबर्ट ब्राऊन आणि रॉबर्ट हुकमध्ये कन्फ्युजन थोडंसं होतं नाही का, पण आता एकदा एक्झामला येऊन प्रश्न गेला आहे, सो तो आपला चुकला असेल, बरोबर आला असेल, पण तो आपल्या लक्षात राहतो नाही का. आणि तिथे सेलला कोशिका हा शब्द वापरलेला होता मराठीमध्ये. सो मग ते तेवढं नाही का इंग्लिशमध्ये क्वेश्चन जेवढे तुम्हाला रीड करता येतील तेवढा प्रयत्न करा, ठीक आहे. नंतर तुम्हाला एक शेवटी एक आपण एक्झाम्पल सांगूयात एका प्रश्नाचं, ठीक आहे. रॉबर्ट ब्राऊनने न्यूक्लियस इन्व्हेंट केला. त्याच्यानंतरचा सायंटिस्ट होते सगळ्यात दोन महत्त्वाचे सायंटिस्ट, म्हणजेच शिल्डेन आणि श्वान किंवा शिल्डेन आणि श्वान. आणि या दोघांनी दिली आपल्याला सेल थेरी. आता या सेल थेरीचे स्टेटमेंट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला मी सांगितले की नोट्स काढून बसा, तुम्हाला लगेच ती आयडिया येईल. एकदा फटाफट ते स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला नोट्स दिलेत ज्या नवीनवाल्या दिलेल्या आहेत त्यामध्ये सेल थेरी दिली. पण या सेल थेरीमध्ये यांनी हे एक्सप्लेन केलेलं नव्हतं की नवीन सेल कशी इन्व्हेंट होते किंवा नवीन पेशीची निर्मिती कशी होते. आणि ते आपल्याला सांगितलं पुढचा सायंटिस्ट ज्याचं नाव आहे रुडॉल्फ विरशॉ. रुडॉल्फ विरशॉला व्यवस्थित लक्षात ठेवा. रुडॉल्फ विरशॉने आपण असं म्हणतो की मॉडर्न सेल थेरी दिली. आणि मॉडर्न सेल थेरीचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट होतं की एका नवीन पेशीची निर्मिती ही आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होते. प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच एखादी नवीन पेशी निर्माण होते.
रॉबर्ट विरशॉनी सांगितलं, कारण आत्ताच्या 2020च्या एक्झाममध्ये जिथे आपल्याला विचारलेलं होतं की सेल सगळ्यात पहिल्यांदा कोणी डिस्कवर केली, त्या ऑप्शन्समध्ये रुडॉल्फ विरशॉ हे नाव होतं. सो मग तो सायंटिस्ट आणि त्याचं कंट्रीब्युशन लक्षात ठेवा. हे झालं आपलं काही महत्त्वाच्या सायंटिस्टचं कंट्रीब्युशन. त्याच्यानंतर तुम्हाला मी इथे एक चार्ट दाखवते. त्या चार्टमध्ये तुम्हाला मी सायंटिस्ट दिलेत, या व्यतिरिक्त ते सायंटिस्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जे आहे ते आपल्याला 11वीच्या बुकमध्ये एकाने का डू यू नो वगैरेमध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसत असेल वरती, तर हे एक सायंटिस्ट आहेत, ते लक्षात ठेवायचे. कारण सेल या टॉपिकमध्ये प्रश्न विचारले जातात की कोणती सेल कोणत्या ऑर्गनमध्ये कोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत आणि त्यांचं फंक्शन. अदरवाईज मग तिकडे प्रश्न पडला तर आपल्याला जास्त करून कुठे पडू शकतो, सायंटिस्टच्या कंट्रीब्युशनवरती. नंतरचा पुढचा पॉईंट आहे आपला सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चर पाहण्याआधी आपण 2 प्रकारच्या सेल पाहिलेल्या होत्या, ॲनिमल सेल आणि हे तर वेगळं, ते आपण स्ट्रक्चरच्या वेळी सांगते. पण प्रोकॅरिओटिक सेल आणि यूकॅरिओटिक सेल. प्रोकॅरिओटिक म्हणजे ज्यांना आपण आदिकेंद्रकी पेशी असं म्हणतो आणि यूकॅरिओटिक सेल म्हणजे ज्यांना आपण दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणतो. प्रोकॅरिओटिक सेलमध्ये जे काही न्यूक्लिअर मटेरियल असतं ते वेल डिफाईन नसतं. न्यूक्लिअर मटेरियल हे वेल डिफाईन नसतं. अमाऊंट ऑफ DNA कमी असते, लो असतो DNA अमाऊंट ऑफ DNA. आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण यूकॅरिओटिक सेलमध्ये पाहतो तेव्हा यूकॅरिओटिक सेलमध्ये आपल्याला न्यूक्लिअर मटेरियल हे वेल डिफाईन असतं. आणि एक्झाम्पल सांगायचे झाले तर प्रोकॅरिओटिक सेलमध्ये सगळ्यात महत्त्वाची कॅटेगरी येते ती म्हणजे बॅक्टेरियाची. ठीक आहे, तुम्हाला इथे बॅक्टेरियाचा चार्टसुद्धा मी दिलेला आहे की आपण त्यांच्या शेपनुसार बॅक्टेरियाजना कशा पद्धतीने 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. ठीक आहे, आणि यूकॅरिओटिकमध्ये इतर आपले सगळे ऑर्गॅनिझम्स येतात, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, एक्सेट्रा. नंतरचा आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे टोटिपोटेन्सी. म्हणजे काय? टोटिपोटेन्सी म्हणजे एका लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलची एका सेलपासून एंटायर ऑर्गॅनिझम निर्माण करण्याची कपॅसिटी, त्याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी. एका लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलकडे असणारं असं पोटेन्शियल किंवा तिच्याकडे असलेली क्षमता की जी एका पेशीपासून एक एंटायर सजीव किंवा एखादा पूर्ण सजीव निर्माण करू शकते आहे. बरोबर, या ॲबिलिटीला किंवा याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी आहे. बरोबर, टोटसचा अर्थ होतो एंटायर आणि पोटेन्शियलचा अर्थ होतो क्षमता असणं, ॲबिलिटी असणं आहे. बरोबर, एखादा एंटायर ऑर्गॅनिझम निर्माण करण्याची ॲबिलिटी. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो सेल स्ट्रक्चर. सेल स्ट्रक्चरमध्ये आपण 4 स्ट्रक्चर अभ्यासलेले होते. सगळ्यात पहिलं होतं सेल वॉल. आता इथे मी डिरेक्ट यूकॅरिओटिक सेलकडे जाते, कारण आपण प्रोकॅरिओटिक सेलचं एक वेगळं स्ट्रक्चर अभ्यासलेलं होतं की बॅक्टेरियाजमध्ये किंवा प्रोकॅरिओट्समध्ये कशा पद्धतीचं सेल स्ट्रक्चर असतं आणि यूकॅरिओट्समध्ये कशा पद्धतीचं असतं. एक एंटायर स्ट्रक्चर आता इथे आपण डिस्कस करूयात. सेल वॉल होतं, दुसरं होतं सेल मेम्ब्रेन. सेल वॉल आपण काय म्हणत होतो, सगळ्यात आउटर मोस्ट जे कव्हरिंग होतं सेलचं ते की जी त्या पेशीला एक ठराविक असा आकार प्रोव्हाइड करते, शेप प्रोव्हाइड करते, प्रोटेक्शनचं काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कशी असते, हायली परमिएबल असते. सेल वॉलमधून पेशीभित्तिकेमधून कोणताही पदार्थ आत येऊ शकतो आणि कोणताही पदार्थ बाहेर जाऊ शकतो. नंतर सेल वॉलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही लक्षात ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचं आहे की सेल वॉल ही ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट असते आहे. बरोबर, असं लक्षात ठेवू नका की सेल वॉल ही फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते, फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट नसते. कारण आपण पाहिलं तर ती बॅक्टेरियामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. जेव्हा आपण प्रोकॅरिओट्सचा इथे अभ्यास केलेला होता ना, तेव्हासुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रोकॅरिओट्स किंवा आदिकेंद्रकी सजीवांमध्ये सुद्धा पेशीभित्तिका असते, जी कशाची बनलेली असते, पेप्टिडोग्लायकेनची बनलेली असते आहे. बरोबर, पेप्टिडोग्लायकेनची बनलेली असते. नंतर तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एकदा प्रश्न विचारलेला होता, माझ्या इयर एक्झॅक्ट लक्षात नाही आहे, पण आपल्याला फंजायची सेल वॉल जी आहे ती कशाची बनलेली असते विचारलेलं होतं. फंजायची जी सेल वॉल असते, कवकांची जी सेल वॉल असते ती बनलेली असते कायटिनची, आणि प्लांट्सची जी सेल वॉल असते ती बनलेली असते सेल्युलोजची. आणि प्लांट्सच्या सेलमध्ये सेल्युलोजसोबत कालांतराने इतर काही घटक ॲड होत जातात, जसं की हेमिसेल्युलोज आहे, लिग्निन आहे, पेक्टिन आहे, जे त्या सेल वॉलला एक रिजिडिटी देण्याचं काम करतात, नाही का. आपण ते सगळं इन डिटेल अभ्यासलेलं आहे, आपण रिवाइज करतो, सो मी अगदी फास्ट जाते. नंतरचा पॉईंट आहे सेल मेम्ब्रेन. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड असलेलं स्ट्रक्चर.
सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर होतं बायलेयर्ड स्ट्रक्चर, ज्याला आपण म्हणत होतो फॉस्फोलिपिड बायलेयर स्ट्रक्चर, फॉस्फोलिपिड बायलेयर स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये आपण त्याचं कंपोजिशन बघितलेलं होतं. हे काहीसं असं स्ट्रक्चर होतं नाही का, कंपोजिशन बघितलेलं होतं. हे असं होतं, याला आपण म्हणतो फॉस्फरस हेड, याला आपण म्हणतो लिपिड टेल आहे बरोबर. आणि हे जे काही मेम्ब्रेन असतं ते मेम्ब्रेन कसं असतं, सिलेक्टिव्हली परमिएबल असतं, म्हणजे काही ठराविक पदार्थांना आतमध्ये जाण्याची परमिशन आहे आणि काही ठराविकना बाहेर येण्याची परमिशन आहे. जसं की सेल वॉल हायली परमिएबल आहे, कोणालाही आत येऊ देते बाहेर जाऊ देते, तशी केस इकडे नसते सेल मेम्ब्रेनमध्ये, किंवा ज्याला आपण पेशी पटल असं म्हणतो तिकडे नसते. का? कारण तिकडे हे जे काही बायलेयर स्ट्रक्चर आपण पाहतोय ते बायलेयर स्ट्रक्चर हे इम्परमिएबल असतं. इम्परमिएबल म्हणजे आपण त्याला म्हणतो की ते परमिशन देत नाही कोणाला, तर काही पोलार कंपोनंट असतात त्यांना. आता पोलार कंपोनंटचं डिस्कशन, आपण पोलार कंपोनंट कुणाला म्हणायचं, नॉन पोलार कंपोनंट कुणाला म्हणायचं, हा आपण केमिस्ट्रीच्या पहिल्याच टॉपिकमध्ये खूप व्यवस्थितपणे शिकलेलो आहे. ठीक आहे. सो मग ते थोडासा डिटेल पार्ट आहे, सो आता आपल्याला ते इकडे घेता येणार नाही. पण लक्षात ठेवा की हे जे बायलेयर स्ट्रक्चर आहे ते पोलार कंपोनंटसाठी, ज्यांना आपण ध्रुवीय संयुगे म्हणतो, जसं की वॉटर आहे, ग्लुकोज आहे, यासारख्या पदार्थांसाठी ते इम्परमिएबल असतं, ते आतमध्ये जाऊ शकत नाही. मग त्यांच्यासाठी एक वेगळं, कारण आपण जर का सेल मेम्ब्रेनचं कंपोजिशन पाहिलं तर त्या कंपोजिशनमध्ये 3 घटक आपल्याला आढळून येतात. सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे लिपिड्स, नंतरचा दुसरा आहे तो म्हणजे प्रोटीन्स, आणि तिसरा जो आहे तो आहे कार्बोहायड्रेट्स. या प्रोटीन्सना आपण 2 प्रकारचे प्रोटीन्स असतात. कशा पद्धतीने बघा, हे जे बायलेयर स्ट्रक्चर मी तुम्हाला इथे दाखवले, काही प्रोटीन्स अगदी याच्या वरती असतात, म्हणजे आजूबाजूनी असा एका रचलेल्या फॉर्ममध्ये असतात. काही प्रोटीन असतात की जे या बायलेयर स्ट्रक्चरला पूर्णपणे काय करतात, दोन्ही या बायलेयर स्ट्रक्चरमधून ते काय झालेले असतात, आरपार गेलेले असतात. काही प्रोटीन्स असे असतात की जे अर्धे बाहेर आहेत आणि अर्धे कसे आहेत, तर बायलेयर स्ट्रक्चरमध्ये गेलेले आहेत. या आधारावरती आपण या प्रोटीन्सचं 2 ग्रुप्समध्ये ग्रुपिंग करतो. सगळ्यात पहिलं येतं इंट्रिन्सिक प्रोटीन आणि दुसरं येतं एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन आहे बरोबर, किंवा आपण ज्यांना पेरिफेरल प्रोटीन असं सुद्धा म्हणतो. या इंट्रिन्सिक प्रोटीनचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे हे जे काही पूर्णपणे आतमध्ये त्या बायलेयर स्ट्रक्चरमध्ये गेलेले आहेत त्यांना आपण म्हणतो फुल्ली एम्बेडेड, पूर्णपणे आतमध्ये गेलेले, फुल्ली एम्बेडेड. आणि दुसरे जे अर्धे बाहेर दिसत आहेत, अर्धे आतमध्ये गेलेले दिसत आहेत, यांना आपण म्हणतो पार्शली एम्बेडेड आहे बरोबर, पार्शली एम्बेडेड. आणि हे जे पेरिफेरल प्रोटीन असतात एक्स्ट्रिन्सिक प्रोटीनमध्ये, हे बाहेरून जे असे अरेंज झालेले आहे तर त्यांना आपण पेरिफेरल प्रोटीन म्हणतो, की जे ॲज अ एक कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा काम करतात, एक उत्प्रेरक म्हणून सुद्धा काम करतात आहे बरोबर. म्हणजे पेशीमध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया असतात त्या अभिक्रियांचा वेग वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये एक उत्प्रेरक म्हणून काम करतात हे प्रोटीन्स आहे बरोबर. आणि उरलेले आपण पाहिले कार्बोहायड्रेट्सचा सगळ्यात महत्त्वाचा रोल हा की त्या पेशीला त्या पेशीला एक आयडेंटिटी प्रोव्हाइड करणं, एक ओळख प्रोव्हाइड करणं. कशा पद्धतीने? कारण आपल्या शरीरामध्ये ज्या WBCs असतात त्यांना फक्त एक गोष्ट माहिती आहे की ज्या काही नवीन मिळणाऱ्या पेशी आहेत तर त्यांना काय करणं, मारणं. इम्युनिटी जेव्हा आपली इम्युनी सिस्टीम नाही का, WBC त्यामध्ये काम करत असतात. आता इथे त्या पेशींना आयडेंटिटी कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतात, कारण आपण हे जे इकडे लिपिड्स पाहिले, प्रोटीन्स पाहिले, ज्या लिपिड्स आणि प्रोटीन्सवरती हे कार्बोहायड्रेट्सचे अँटेने लागलेले आहेत तर त्या सेलना एक आयडेंटिटी मिळते की त्या सेल्फ सेल आहेत आहे बरोबर. म्हणजे आपल्या शरीरातली किंवा आपली इम्युन सिस्टीम, आपली रोगप्रतिकारक क्षमता या दोघांमध्ये डिफरन्शिएट करू शकते की सेल्फ आणि नॉन सेल्फ सेल कोणत्या, म्हणजे स्वतःच्या बॉडी सेल्स कोणत्या आणि फॉरेन सेल्स कोणत्या, यांना ती आयडेंटिफाय करू शकते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं कार्बोहायड्रेट्सचं. अशा पद्धतीने हे आहे सेल मेम्ब्रेनसुद्धा कसं असतं, सिलेक्टिव्हली परमिएबल. आणि इतर याचं डिस्कशन आपण डिटेलमध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे. नंतरचा पुढचा पॉईंट आहे सायटोप्लाझम कशामध्ये मदत करतं, तर पेशीमध्ये होणाऱ्या पेशीद्रव ज्याला आपण म्हणतो, ज्याचा शोध लावला पर्किन्स आणि मोल यांनी. याला आधी सारकोड असं म्हणायचे, नंतर त्यांचं सारकोड हे नाव गेलं नाही का.
सायटोप्लाझम लक्षात ठेवा किंवा प्रोटोप्लाझम, पर्किंजे किंवा मोओलसम. त्याच्या पर्किंजे किंवा मोओलसम. सायटोप्लाझमचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे की आपल्या पेशीमध्ये होणाऱ्या रासायनिक ज्या अभिक्रिया आहेत त्यांना एक सुटेबल केमिकल मीडियम प्रोव्हाइड करणं. सुटेबल केमिकल मीडियम प्रोव्हाइड करणं हे काम कोणाचं आहे? सायटोप्लाझमचं आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटचे आहे तर ते म्हणजे सेल ऑर्गॅनेल्स. आणि सेल ऑर्गॅनेल्समध्ये येतात सेल ऑर्गॅनेल्सचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन. प्रत्येक आहे तसे अनेक सेल ऑर्गॅनिझम आहेत, जसं आपण डिस्कस केलेलं होतं. प्लास्टिड्स आहेत किंवा नोट साईडला ठेवा, तुम्हाला इमिजिएट फटाफट ते रीड करता येईल. प्लास्टिड आहेत, प्लास्टिडमध्ये पुन्हा कोणते पिगमेंट असतात त्याच्यानुसार आपण त्यांना 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं. त्याच्यानंतर पुढे जसं की ल्युकोसाइट सांगितलं, क्लोरोप्लास्ट सांगितलं आहे बरोबर, क्रोमोप्लास्ट सांगितलं. हे जे होते क्रोमोप्लास्ट कलर देण्याचं काम करतात, ग्रीन सोडून इतर कलर. त्यानंतर ल्युकोप्लास्ट अंडरग्राउंड फूड स्टोरेजचं काम करतात, स्टार्च वगैरे फूड स्टोरेज करण्याचं काम करतात ल्युकोप्लास्ट. आणि त्याच्यानंतर होतं क्लोरोप्लास्ट फोटोसिंथेसिसचं काम करतात. नंतरचं पुढचं सेल ऑर्गॅनेल आपण घेऊयात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मी फक्त इथे ER असं लिहिते आहे बरोबर. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याला आपण अंतर्द्रव्य जालिका असं म्हणतो. तुम्हाला मी जो आधी चार्ट दाखवला सायंटिस्टचा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा शोध कोणी लावला वगैरे वगैरे सगळा डाटा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. याचं स्ट्रक्चर काहीच असं असतं, जर का हा आपला न्यूक्लियस आहे तर न्यूक्लिअर पोअर असतात इकडे आहे ना बरोबर. म्हणजे न्यूक्लिअर मटेरियल जे आहे ते आपल्या सेलच्या इतर कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी किंवा एक्सचेंजसाठी सगळ्यात महत्त्वाचं नाही का न्यूक्लिअर पोअर्स असतात. आणि या न्यूक्लिअर पोअर्सनाच इकडे आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा अंतर्द्रव्य जालिका जोडली गेलेली असते. आणि ती कुठंपर्यंत एक्सटेंड झालेली असते? सेल मेम्ब्रेनपर्यंत एक्सटेंड झालेली असते. मग ते आपल्या सेलला ना एक ठराविक असा एक बॅलन्स मेंटेन करून देण्याचं काम करते आहे बरोबर. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 2 टाईप्स पडतात. पहिलं येतं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरं येतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोम्स असतात, सो आपण त्यांना म्हणून रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन येतं प्रोटीन सिंथेसिस. यांच्याकडे रायबोझोम्स नसतात म्हणून यांचं फंक्शन आहे लिपिड सिंथेसिस. पण लिपिड सिंथेसिसच्या सोबतच म्हणजे मेदांचं संश्लेषण करणं, त्याचसोबत काही स्टेरॉइड्स किंवा सेक्स हार्मोन्ससुद्धा सिक्रेशन केलं जातं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडे. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर आहे गॉल्गी अपॅरेटस. गॉल्गी अपॅरेटस किंवा ज्याला आपण गॉल्गी काय असं म्हणतो नाही का, गॉल्गी अपॅरेटस. आता लक्षात ठेवा, असं थोडंसं मला फास्ट सांगावं लागतं आहे. गॉल्गी अपॅरेटस याचं फंक्शन काय आहे की याच्याकडून जे प्रोटीन्स येतात, लिपिड्स येतात, त्यांचं पॅकेजिंग करणं आणि ट्रान्सपोर्ट करणं, काही स्वतःचे मटेरियल तयार करणं, मॉडिफिकेशन करणं. आणि यालाच आपण म्हणतो पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टिंग युनिट ऑफ सेल गॉल्गी अपॅरेटसला. त्याच्या पुढे जे आहे सेल मेम्ब्रेनचं एक लक्षात ठेवा की सेल मेम्ब्रेनच्या बाबतीत मोस्ट एक्सेप्टेड जे मॉडेल आहे ते सगळ्यात जास्त ॲक्सेप्ट केलेलं मॉडेल आहे ज्याला आपण म्हणतो फ्लुइड मोझॅक मॉडेल. ज्याला आपण म्हणतो फ्लुइड मोझॅक मॉडेल. आणि जे फ्लुइड मोझॅक मॉडेल आपल्याला दिलं सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टनी. सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टनी. त्याच्या पुढचं आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स आपलं डिस्कस करून झालं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे वॅक्युओल्स. वॅक्युओल्स तुम्ही जर का सेलची डायग्राम पाहिली तर त्याच्यामध्ये एक बॅग लाईक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये सगळे सॉलिड, लिक्विड, वेस्ट मटेरियल जे काही सेलचं असेल ते स्टोअर करून ठेवलं जातं आणि जे सेलला एक टर्जिडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, एक रिजिडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं आहे बरोबर. त्याचबरोबर कधी कधी ते एक नाही का एक असा ऑर्डर इमिट करतं, एक असा घाणेरडा असा स्मेल इमिट करतं की जेणेकरून ते स्वतःचं संरक्षण करू शकेल जे काही हर्बिवोरस ॲनिमल्स वगैरे असतात त्यांच्यापासून. नंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लायझोझोम्स. लायझोझोम्स म्हणजेच ज्यांना आपण लयकारिका असं म्हणतो मराठीमध्ये, ज्यांना आपण सुसायडल बॅग्स असं सुद्धा म्हणतो किंवा डायजेस्टिव्ह बॅग्स असं सुद्धा म्हणतो. कारण डायजेस्टिव्ह बॅग्स का, कारण पेशीमध्ये येणारा कोणताही घटक असेल, एखादी फॉरेन बॉडी असेल तर त्याला डायजेस्ट करून घेण्याची क्षमता ही कोणाकडे असते? लायझोझोम्सकडे असते, लयकारिकांकडे असते. त्याच्याच नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की लायझोझोम्सना आपण डायजेस्टिव्ह बॅग्स असं सुद्धा म्हणतो कारण जेव्हा एखादी सेल डेड होते किंवा निकामी होते एखादी पेशी तर तिलासुद्धा डायजेस्ट करण्याचं
काम कोणाचं असतं, लायझोझोम्सचं असतं, की ती स्वतः जरी निकामी झाली पुढच्या सेलवरती ती काम करू शकत नाही, तर ती काय होते, बर्स्ट आउट होते आणि त्याच्यामधून येणारं जे काही केमिकल आहे, लिक्विड आहे, त्याच्यानुसार ती काय करून घेते, स्वतःला डायजेस्ट करून घेते आणि म्हणून आपण तिला सुसायडल बॅग्स असं सुद्धा म्हणतो. जर का या लायझोझोम्स जे काही लायझोझोमल एन्झाईम सिक्रेट करतात आणि या लायझोझोमल एन्झाईम्सची जर का कमतरता झाली तर एक डिसऑर्डर होते, त्याला आपण म्हणतो टी-सॅक्स डिसीज. लक्षात ठेवायचे, टी-सॅक्स डिसीज आहे, बरोबर. तुमच्या नोट्समध्ये मी तुम्हाला हा सगळा डाटा, ही एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. जर का लायझोझोमल एन्झाईमची डिफिशियन्सी आहे तुमच्याकडे, ते पुरेशा प्रमाणामध्ये सिक्रेट केलं जात नाही आहे, तर काय होतो, हा एक जेनेटिक डिसऑर्डरला फेस करावं लागतं, त्याला आपण म्हणतो टी-सॅक्स डिसीज आहे, बरोबर. लक्षात ठेवा. हे त्याच्यानंतरचा पुढचा आपला पॉईंट आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाबद्दल सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे, आपण त्याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हणतो, की तिकडे सगळ्यात महत्त्वाच्या 2 प्रोसेस घडतात. कोणत्या? रेस्पिरेशनमधल्या, की ज्या आपल्याला एनर्जी सिंथेसिसचं काम करतात, ATP सिंथेसिसचं काम करतात. एकूण 3 प्रोसेस आहेत रेस्पिरेशनच्या. ग्लायकोलिसिस आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे आणि दुसरं कोणतं आहे, ग्लायकोलिसिस, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि क्रेब सायकल. त्यातली ग्लायकोलिसिस ही जी रिॲक्शन आहे ती कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते आणि उरलेल्या ज्या 2 रिॲक्शन्स असतात, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, या कुठे होत आहेत, या होत आहेत मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे, बरोबर. ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा मायटोकॉन्ड्रियाशी रिलेटेड. मायटोकॉन्ड्रियाचं जे आउटर मेम्ब्रेन असतं, ते आउटर मेम्ब्रेन कसं असतं, तिकडे एक प्रोटीन प्रेझेंट असतं, ज्या प्रोटीनला आपण पोरिन्स असं सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवायचं नाव. मायटोकॉन्ड्रियाच्या आउटर मेम्ब्रेनवरती जे कसं असतं हायली परमिएबल असतं, सिलेक्टिव्हली नाही, म्हणजे जेवढे सायटोप्लाझममध्ये येतात तेवढे मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करू शकतात. इनर मेम्ब्रेन जे असतं ते कसं असतं, त्याच्यावरती फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात. आपल्याला लगेच इमिजिएट डायग्राम ती समोर आठवते आपल्याला मायटोकॉन्ड्रियाची. फक्त लक्षात ठेवा की त्याचं जे आउटर मेम्ब्रेन आहे ते परमिएबल असतं. त्याचं रिझन आहे कारण त्याच्यावरती प्रेझेन्स असणारे पोरिन्स या नावाचे प्रोटीन्स असणं. नंतरचं पुढचं जे आहे ते आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसला आपण म्हणतो कंट्रोलिंग युनिट ऑफ सेल. त्याचं एंटायर स्ट्रक्चर इकडे मी तुम्हाला व्यवस्थितपणे न्यूक्लिअर पोअरपासून, न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून, त्याच्यामध्ये असलेल्या जेनेटिक ज्या काही मटेरियल आहे, जीन्स, जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करणारं जे मटेरियल आहे, तिथून सगळं आपण तो पार्ट डिस्कस केलेला आहे. क्रोमॅटिन नेटवर्क वगैरे तुमच्या नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला मी तो मेन्शन करून दिला आहे, तो एकदा रीड करून घ्याल. नंतरचा पुढचा आपला पॉईंट आहे तो आहे टिश्यू. हे झाले काही जेवढे आता आपल्याला इथे कव्हर करून घेता येतात तेवढे आपण घेऊयात. नंतरचा पॉईंट आहे टिश्यू. टिश्यू म्हणजे ज्यांना आपण उती असं म्हणतोय, म्हणजेच पेशींचा समूह आहे, बरोबर. ग्रुप ऑफ सेल्स. पेशी म्हणजेच आपण त्यांना म्हणतोय ग्रुप ऑफ सेल्स किंवा आपण त्यांना म्हणतोय उती. आपण यांना 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, एक तर प्लांट टिश्यू आणि दुसरे म्हणजे ॲनिमल टिश्यू. प्लांट टिश्यूजना आपण ना 2 ग्रुप्समध्ये जनरली क्लासिफाय करतो. जेव्हा केव्हा टिश्यू हे नाव येईल आणि आपण ते प्लांट टिश्यूजमध्ये अभ्यासतोय तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या टिश्यूज आठवायच्या, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आठवायच्या, ज्यांना आपण विभाजी उती असं म्हणतोय. आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू किंवा विभाजी उती म्हणजे नावातच आहे की यांचं काम काय आहे की फक्त आणि फक्त डिवाइड होणं, यांना एकच काम माहीत असतं. मग या मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं कंटिन्युअस डिव्हिजन होतं आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या ज्या सेल्स आहेत की ज्या एक परमनंट शेप अक्वायर करतील किंवा ज्या एक परमनंट असा कायम असा एक आकार किंवा एक फंक्शन त्यांना मिळून जातं, त्यांना आपण म्हणतोय परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू किंवा आपण त्यांना स्थायी उती असं सुद्धा म्हणतो आहे, बरोबर. स्थायी उती. नंतर या मेरिस्टेमॅटिक टिश्यूजना आपण 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो आणि या 3 ग्रुप्समध्ये आपण त्यांना क्लासिफाय करतो 3 आधारांवरती. सगळ्यात पहिला आधार आहे तो म्हणजे ओरिजिन आणि डेव्हलपमेंट. आपल्याला एकच आधार माहीत असतो नाही का, की त्यांचा आढळ कुठे आहे, म्हणजे त्या प्लांटच्या कोणत्या पार्टवरती त्यांचा ऑकरन्स आहे, त्याच्यानुसार आपण त्यांना अपायकल आहे, लॅटरल आहे, इंटरकॅलरी आहे याच्यावरती करत असतो. पण इतर सुद्धा 2 आधार आहेत. त्यातला पहिला आहे ओरिजिन आणि डेव्हलपमेंट, दुसरा आहे पोझिशन
दुसरं आहे पोझिशन आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे फंक्शन्स. ते कोणतं काम करतात या आधारावरती, फंक्शन्सच्या आधारावरती. ओरिजिन आणि डेव्हलपमेंटच्या आधारावरती तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला मी मेन्शन करून दिले. आठवा एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये खूप व्यवस्थितपणे दिलं आहे लिहून. आपण त्यांना क्लासिफाय करतो. पहिलं म्हणजे आहे प्रो मेरिस्टेम किंवा ज्याला आपण प्रायमॉर्डियल असं म्हणतो. दुसरा आहे प्रायमरी मेरिस्टेम आणि तिसरा आहे सेकंडरी मेरिस्टेम. आता प्रो मेरिस्टेम की ज्या प्लांटच्या इनिशियल एम्ब्रिओनिक स्टेजपासून त्यांच्यामध्ये असतात त्यावाल्या. प्रायमरी मेरिस्टेम आपण त्यांना म्हणतो की ज्यांचं म्हणजे प्रायमॉर्डियलच्या नंतर तयार होणाऱ्या ज्या सेल्स असतात त्यावाल्या की ज्यांच्याकडे रिजनरेशनची पॉवर आहे. नंतरच्या पुढे सेकंडरी मेरिस्टेम आपण कोणाला म्हणतोय की ज्या प्रायमरी मेरिस्टेम आहेत दुसऱ्या प्रकारच्या टिश्यू त्या एक परमनंट शेप अक्वायर करतील. त्यांचं कन्व्हर्जन होतं आहे सिम्पल परमनंट टिश्यूजमध्ये म्हणजे सरळ स्थायी ऊतींमध्ये. आणि त्या सरळ स्थायी ऊतींनी गमावलेली असते स्वतःची क्षमता पुन्हा डिवाइड होण्याची. ती क्षमता जर का त्या परत मिळवत आहेत आणि पुन्हा डिवाइड होत आहेत तर अशा पेशींना आपण म्हणतो सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. हे झाले त्यांच्या ओरिजिन आणि डेव्हलपमेंटनुसार 3 प्रकार, प्रो मेरिस्टेम, प्रायमरी मेरिस्टेम आणि सेकंडरी मेरिस्टेम. त्यांच्या पोझिशननुसार आपण त्यांना क्लासिफाय करतो लॅटरल, अपायकल आणि इंटरकॅलरी. अपायकल आपण त्यांना म्हणतो की ज्या रूट्स असतील किंवा शूट्स असतील त्यांच्या अपेक्सला प्रेझेंट असतात, त्या झाडाची लेंथ वाढवण्याचं काम करतात, हाईट वाढवण्याचं काम करतात. दुसऱ्या आहेत इंटरकॅलरी ज्यांना आपण विभाज्य असं काहीतरी म्हणतो ना, मला मराठी शब्द नाही आठवत आहे. इंटरकॅलरी की ज्या कुठे असतात, इंटरनोड्स ज्या असतात ना प्लांटच्या तिकडे प्रेझेंट असतात आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की कॅनोपी वाढवणं, त्या झाडाची गर्थ जी आहे त्याचा विस्तार जो आहे तो वाढवणं. आणि तिसऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि त्या कुठे प्रेझेंट असतात, त्या खोडाच्या 2 साईडला म्हणा किंवा एखादी फांदी आहे त्या फांदीच्या त्या दोन्ही बाजूला लॅटरल साईडला प्रेझेंट असतात आणि त्यांचा महत्त्वाचा रोल असतो की त्या काय करतील, त्या झाडाची गर्थ वाढवतील, त्याची रुंदी वाढवतील. नंतरच्या ज्या आहेत त्या आहेत फंक्शन्सनुसार आपण त्यांना क्लासिफाय करतो. प्रोकॅम्बियम, त्याच्यानंतर पुढच्या येतात प्रोटोडर्म आणि नंतर येतात ग्राउंड मेरिस्टेम. प्रोटोडर्म नावामध्येच आहे डर्म की ज्या प्लांटची जी आउटर लेअर असते, प्रोटेक्टिव्ह लेअर असते ती तयार करण्यामध्ये मदत करतात. नंतर प्रोकॅम्बियम आहे आणि पुढच्या ज्या आहेत त्या आहेत ग्राउंड मेरिस्टेम. नंतर आपण पाहतो परमनंट टिश्यूजचे टाईप. परमनंट टिश्यूजना आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्या कोणत्या प्रकारच्या सेल्सपासून बनलेल्या आहेत त्या. जर का परमनंट टिश्यू एकाच प्रकारच्या सेलपासून बनलेल्या असतील तर आपण त्यांना म्हणतो सिंपल परमनंट टिश्यू. 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रकारच्या सेल्सपासून बनलेल्या असतील तर आपण त्यांना म्हणतो कंपाऊंड किंवा जटिल स्थायी ऊती आहे. बरोबर. सिंपलला आपण 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. कोणते कोणते येतात, पेरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा आणि सरफेस टिश्यू. आणि पुढे कॉम्प्लेक्समध्ये ज्या येणाऱ्या असतात त्या असतात झायलेम आणि फ्लोएम. झायलेमलाच आपण म्हणतो वूड फायबर आणि दुसरे जे आहेत फ्लोएम, त्या फ्लोएम्सना आपण म्हणतो बास्ट फायबर्स आहे. बरोबर. वूड फायबर आणि बास्ट फायबर दोन्ही लक्षात ठेवायचे. झायलेमला आपण जलवाहिनी म्हणतो की जे पाण्याचं आणि क्षारांचं वहन करून नेण्याचं काम करतात आणि फ्लोएम जे आहे ते फ्लोएम कशाचं काम करतं, एक रसवाहिनी आपण त्याला म्हणतो जे सेल सॅपचं वहन करतं आहे. बरोबर. हे अशा पद्धतीने होतं प्लांट टिश्यूज. यातलं प्रत्येक तुम्हाला मी सिंपलमध्ये येणाऱ्या ज्या पेरेनकायमा आहेत, कोलेनकायमा आहेत, स्क्लेरेनकायमा, सरफेस टिश्यू, प्रत्येक सेलचा शेप, सेलचा स्ट्रक्चर, त्या सेलचे फंक्शन सगळं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही नोट्समध्ये घ्या रीड करून, तुम्हाला ते सुद्धा मी व्यवस्थितपणे दिलेलं आहे. पुढच्या टिश्यू आहेत ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यूजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आणि एंटायर बायोलॉजीचा बेस असलेला ॲनिमल टिश्यू, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा अजून एक लक्षात ठेवायचे, सेलचा स्टडी करणारी जी ब्रांच असते तिला आपण हिस्टॉलॉजी असं म्हणतो आहे. बरोबर. सेलचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे तिला आपण हिस्टॉलॉजी असं म्हणतो. आणि मेरी फ्रँकॉइस झेवियर बायचॅट हे जे सायंटिस्ट आहेत त्यांना आपण फादर ऑफ हिस्टॉलॉजी असं म्हणतो. लक्षात ठेवायचे. सेलचा एक सिक्वेन्स लक्षात आलेला असेल तुम्हाला की आपण पाहिलं सेल, त्याच्यानंतर ज्या तयार होत आहेत ग्रुप ऑफ सेल त्यांना आपण म्हटलं टिश्यू. टिश्यूजचे जेव्हा एकत्र येतील, एक मोठं असं फंक्शनल युनिट तयार करतील, तेव्हा त्यांना आपण ऑर्गन असं म्हणालो. ऑर्गन जेव्हा एकत्र येतील तेव्हा ऑर्गन सिस्टीम किंवा अवयव संस्था तयार करतात आणि अवयव संस्था एकत्र येऊन एक एंटायर ऑर्गॅनिझम तयार करतात किंवा एक सजीव तयार करतात आहे. इथंपर्यंत क्लिअर. ॲनिमल टिश्यूजना आपण बेसिकली
4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं. ते 4 ग्रुप्स कोणते? सगळ्यात पहिला ग्रुप आहे तेवढाच महत्त्वाचा, तो म्हणजे इपिथेलियल टिश्यूज. सगळ्यात पहिला ग्रुप आहे इपिथेलियल टिश्यूज. नंतरचा जो ग्रुप आहे तो आहे कनेक्टिव्ह टिश्यूज. नंतरचा जो ग्रुप आहे तो आहे मस्क्युलर टिश्यूज. आणि नंतरचा जो आहे तो आहे नर्वस टिश्यूज. नर्वस टिश्यूजमध्ये आपल्याला फक्त 2 प्रकारच्या सेल्स अभ्यासायच्या होत्या. सगळ्यात महत्त्वाच्या पहिल्या की ज्यांना आपण स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम असं म्हणतो, त्या होत्या न्यूरॉन्स, चेतापेशी. आणि दुसऱ्या सपोर्टिंग सेल किंवा न्यूरॉन्सना आधार देणाऱ्या, त्यांच्या कामामध्ये त्यांना सपोर्ट करणाऱ्या ज्या सपोर्टिंग सेल्स, ज्यांना आपण म्हणालो होतो न्यूरोग्लियल सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स. नंतरच्या मस्क्युलर टिश्यूजमध्ये आपण 3 प्रकारच्या टिश्यूज पाहिलेल्या होत्या. सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रायटेड, नंतर होत्या नॉन स्ट्रायटेड आणि नंतरच्या होत्या कार्डियक मसल्स. आहे बरोबर. स्ट्रायटेड किंवा ज्यांना आपण व्हॉलेंटरी असं म्हणतो, नॉन स्ट्रायटेड म्हणजे नॉन व्हॉलेंटरी, आणि कार्डियक मसल ज्या हार्टच्या वॉलमध्ये प्रेझेंट आहेत. या व्हॉलेंटरीला अजून दुसरं नाव आहे स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्स. आणि नॉन स्ट्रायटेड किंवा नॉन इनव्हॉलेंटरीला दुसरं नाव आहे कोणतं? नॉन स्केलेटल. आहे बरोबर. म्हणजे आपले ऐच्छिक, अनैच्छिक आणि कार्डियक मसल्स लक्षात ठेवायचे. पुढच्या कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये ना आपण कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये 4 ग्रुप्स केलेले होते. कोणते कोणते? सगळ्यात पहिला होता डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता एवढं डिटेलमध्ये आपल्याला नाही जायचं, तुमच्याकडे चार्ट आहे त्याच्यामध्ये बघा. कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपण डिरेक्ट जाऊया. तर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपण 2 प्रकारच्या पाहिलेल्या होत्या. कोणत्या होत्या? ॲरिओलर टिश्यूज, ज्यांना आपण विरल ऊती असं म्हणालो, ॲरिओलर टिश्यूज. दुसऱ्या होत्या ॲडिपोज टिश्यूज. ॲडिपोज टिश्यूजवरती प्रश्न आलेला होता की मेदांचं संश्लेषण करणाऱ्या किंवा मेदांची साठवणूक करून ठेवणाऱ्या सेल कोणत्या? ॲडिपोज टिश्यू, ज्यांना आपण मेदऊती असं म्हणतो, किंवा मेदऊतीच ना, ॲडिपोज टिश्यू, फॅट स्टोअर करून ठेवणाऱ्या सेल्स. नंतरच्या पुढे होत्या डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये 2 महत्त्वाच्या, या ज्या 2 येतात त्या येतात लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. नंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये येतात लिगामेंट, ज्यांना आपण अस्थिबंध असं म्हणतो, आणि दुसऱ्या येतात टेंडॉन्स. त्याच्यानंतरच्या पुढच्या ज्या टिश्यूज होत्या त्या होत्या स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये कोणते येतात? बोन्स आणि कार्टिलेज. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बोन्स आणि कार्टिलेज. आपला एक आकृतिबंध शरीराचा तयार करण्यामध्ये मदत करणाऱ्या 2 महत्त्वाच्या कनेक्टिव्ह टिश्यू बोन्स आणि कार्टिलेज. आणि शरीरातली फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू कोणत्या आहेत? लिम्फ आहे, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू कोणत्या आहेत? ब्लड आहे आणि आहे लिम्फ. ब्लडचं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे कोणतं? की ज्या काही येते कशामध्ये? कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये. पण एक एक्सेप्शन आहे. कोणत्या? ब्लड आहे कनेक्टिव्ह टिश्यूज. फक्त एक गोष्ट वेगळी आहे. कोणती? की या सगळ्या टिश्यूजकडे फायबर्स प्रेझेंट असतात, फायबर्स, तंतू प्रेझेंट असतात. पण ब्लड ही एकमेव अशी कनेक्टिव्ह टिश्यू आहे की जिच्याकडे फायबर्स काय असतात? अब्सेंट असतात. नंतरचा पॉईंट आहे आपला कोणता? इपिथेलियल टिश्यूजचा. या इथंपर्यंत क्लिअर. ॲरिओलर टिश्यूजचं सगळ्यात महत्त्वाचं. आधी इपिथेलियल टिश्यूज आपण बघूयात, मग नंतर 1 बाय 1 सांगते तुम्हाला. इपिथेलियल टिश्यूजमध्ये 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार? पहिलं सिम्पल इपिथेलियल टिश्यू आणि दुसरे येतात कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूज. आहे बरोबर. म्हणजे सरळ आणि जटिल. सिम्पल इपिथेलियलमध्ये वेगळे वेगळे प्रकार पडतात, जसं की ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यूज आहेत, किंवा आपण म्हणतो स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूज आहेत, सरळ पट्टकी अभिस्तरुती, किंवा कॉलमनार आहेत, किंवा अजून दुसऱ्या आहेत सेन्सरी. आहे बरोबर. अजून आहेत तिसरा कॉलमनार झाल्या, सिलिएटेड झाल्या, सिलिएटेड, नंतर झाल्या सिलिएटेड कॉलमनार. आहे बरोबर. ग्लँड्युलर, ग्लँड्स आपल्याला माहिती आहेत, एंडोक्राइन, एक्झोक्राइन, की ज्या टिश्यूंमध्ये काय आहेत? ग्लँड्स आहेत. आहे बरोबर. की ग्लँड्स म्हणजे काय? कशाचं ना कशाचं तरी सिक्रिशन करणारा एखादा ऑर्गन किंवा टिश्यू, त्याला आपण काय म्हणतोय? ग्लँड म्हणतोय. ती काही एन्झाईम असेल, हार्मोन असेल, काहीही असेल, पण सिक्रेशन करत आहे, श्रवतोय काहीतरी, आपण त्यांना ग्लँड्स म्हणतोय. पुढे आल्या स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू, की ज्या काही ऑर्गन्स असतात, आपले इंटरनल ऑर्गन्स असतील किंवा एक्सटर्नल ऑर्गन्स असतील, त्यांची इंटरनल प्लस एक्सटर्नल लेअर जी आहे, आउटर लेअर जी आहे आणि इनरमोस्ट लेअर जी आहे,
ती तयार करण्यामध्ये मदत करतात. जसं की आपण अल्व्हिओलायचं वगैरे रेस्पिरेशनमध्ये पाहिलेलं होतं. ब्लड वेसल्स आहेत, आपल्या तोंडाचा आतला स्तर आहे, त्यांची जी काही आउटर मोस्ट लेअर आहे ती तयार करण्यामध्ये मदत करतात. त्याचबरोबर किडनीज आहेत आहे बरोबर, तिकडे कोणत्या असतात, येस आठवलं, क्युबॉइडल, ज्या आपल्या राहिलेल्या होत्या, क्युबॉइडल आहे बरोबर. या प्रकारच्या ज्या सेल्स असतात त्या प्रत्येकाचे फंक्शन आपल्याला माहिती आहेत. आता सिलिएटेड वगैरे तर आपल्याला कळतं की कुठे असणार आहेत वगैरे, आपले जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक आहे वगैरे वगैरे तिकडे त्या प्रेझेंट असणार आहेत. कंपाऊंड इपिथेलियलचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं. कंपाऊंडला आपण पुन्हा 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय करतो. कोणते येतात, स्ट्रॅटिफाईड आणि स्ट्रॅटिफाईडमध्ये पुन्हा दुसरे येतात, स्ट्रॅटिफाईड आणि दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे ट्रान्झिशनल. ट्रान्झिशनल टिश्यू आपण त्यांना म्हणतो की ज्यांच्याकडे कपॅसिटी असते की त्या कॉन्ट्रॅक्ट पण होतील आणि रिलॅक्स पण होतील. फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडरच्या मसल्स किंवा मसल नाही, टिश्यूज आहे बरोबर त्याच्यानंतर स्ट्रायटेडमध्ये आपण पुन्हा 2 प्रकार पाडतो 3 प्रकार पाडतो. त्याच्यामध्ये येतात स्क्वॅमस आहेत, क्युबॉइडल आहेत आणि अजून आहेत कॉलमनार टिश्यूज आहे बरोबर. पण ज्या स्क्वॅमस आहेत ना, स्ट्रायटेड स्क्वॅमस इपिथेलियल, स्ट्रायटेड स्क्वॅमस इपिथेलियलचे पुन्हा 2 प्रकार पडतात. आता हे मी खूप फास्ट सांगते कारण आपलं ऑलरेडी याच्यावरचं फार स्लो आणि अगदी व्यवस्थित असं डिस्कशन झालेलं आहे. स्क्वॅमस टिश्यूज ज्या असतात त्यांचे पुन्हा 2 प्रकार पडतात, ज्याला आपण म्हणतो केराटिनाइज्ड आणि दुसरा आहे नॉन केराटिनाइज्ड आहे बरोबर. केराटिनाइज्ड सरफेस म्हणजे जे काही ड्राय सरफेसवरती असलेल्या टिश्यू, जसे की आपला स्काल्प आहे किंवा आपली स्किन आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपली नखं आहेत, आपले हेअर्स आहेत तिकडे असलेले. आणि इकडे नॉन केराटिनाइज्ड मध्ये ज्या काही मॉइस्ट सरफेसवरती असलेल्या टिश्यूज असतात ना, आपल्या शरीरातले जेवढे मॉइस्ट सरफेस आहेत तिकडे असलेल्या ज्या टिश्यूज असतात त्यांना आपण म्हणतो नॉन केराटिनाइज्ड टिश्यू आहे बरोबर. नंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूजचा. कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आपण ग्रुप्स पाहिले. ॲरिओलार टिश्यूज, ज्या ॲरिओलार टिश्यूज आहेत, ॲरिओलार टिश्यूजना आपण 2 ग्रुप्समध्ये म्हणण्यापेक्षा त्याचे सगळ्यात महत्त्वाचे 4 प्रकारच्या सेल्स असतात. आणि आता एवढं डिटेलमध्ये नाही सांगितलं जाणार, पण ॲरिओलार टिश्यूजमध्ये आपण 2 प्रकारचे फायबर्स बघितलेले होते. एक होते व्हाईट फायबर्स आणि दुसरे होते येलो फायबर्स आहे बरोबर. व्हाईट फायबर्स आणि येलो फायबर्स बघितलेले होते. व्हाईट फायबर्स जे असतात, जेव्हा जेव्हा व्हाईट फायबर्स येईल ना तेव्हा लक्षात ठेवायचं व्हाईट आणि येलो, ठीक आहे. व्हाईटमध्ये लक्षात ठेवायचं कोणते असणार आहेत, कोलॅजन फायबर असणार आहेत. जिथे कोलॅजन फायबर्स असतात तिथे काय असणार आहे, मॅक्झिमम स्ट्रेंथ आहे बरोबर. मॅक्झिमम स्ट्रेंथ म्हणजे व्हाईट कोलॅजन फायबर. दुसऱ्या प्रकारचे जे येलो फायबर्स आहेत, येलो फायबर्स म्हणजे कोणते आठवायचे, इलॅस्टिक फायबर्स. आणि इलॅस्टिक फायबर्स आहेत म्हणजे काम कोणतं असणार आहे त्यांचं, इलॅस्टिक फायबर्सचं की एक इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करण्याचं काम असणार आहे. पुढे आपण बघितलेलं होतं की या ज्या टिश्यूज आहेत त्यांच्याकडे 4 प्रकारच्या सेल्स असतात ॲरिओलार टिश्यूजकडे. सगळ्यात पहिल्या सेल्स आहेत ज्यांना आपण म्हणतो फायब्रोब्लास्ट. फायब्रो म्हणजे फायबर आणि ब्लास्ट म्हणजे काही ना काहीतरी तयार करणे. काय तयार करतात फायब्रोब्लास्ट या सेल्स, या दोन्ही प्रकारचे फायबर्स तयार करणे, दॅट्स इट. पुढच्या प्रकारच्या ज्या टिश्यूज आहेत त्यांना आपण म्हणतो मास्ट सेल्स. मास्ट सेलवरती प्रश्न आलेला होता. मास्ट सेल ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या ओव्हल सेल्स असतात किंवा ज्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं की ते 2 प्रकारचे सिक्रिशन्स करतात. सगळ्यात पहिलं आहे हिपॅरिन. हिपॅरिनचं सिक्रेशन करतात आणि हिपॅरिन काम करतं एक अँटीकोॲग्युलंट म्हणून. आणि दुसरं आहे हिस्टामाइन. हिस्टामाइनचं फंक्शन आहे वॅसोडायलेशन. वॅसोडायलेशनचा अर्थ होतो की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांचा व्यास वाढवणं, त्यांचा डायमीटर वाढवणं. म्हणून आपण म्हणतो की आपल्याला काही सूज आली, काही लागलं तर आपल्याला तिथे सूज येते, कारण त्याचं कारण हे आहे की आपल्या मास्ट सेल की ज्या आपल्या ब्लड वेसल्सच्या आजूबाजूनी काय असतात, लोकेट झालेल्या असतात, तिकडेच त्यांचं काय म्हणूयात आपण त्यांना, तिकडेच ब्लड वेसल्सच्या आजूबाजूला लोकेट झालेल्या असतात. सो आपल्याला काही लागलं किंवा काही तर इमिजिएट यांच्यामधून सिक्रेशन सुरू होतं हिस्टामाइनचं. हिस्टामाइन सिक्रेट झालं आपल्या ब्लड वेसल्सचा, रक्तवाहिन्यांचा डायमीटर वाढणार आहे. डायमीटर वाढला की तिकडे मॅक्झिमम ब्लड येईल. ब्लड आलं, ब्लडमध्ये ब्लड सेल्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तिथे सुजल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी जागा ती आपली तिथलं टेम्परेचर वाढल्यासारखं वाटतं, थोडीशी गरम लागते, रेडिश जाणवते कारण ब्लड सेल्स जास्त प्रमाणात आलेत. आणि सुजलेला सुद्धा असतात कारण तिकडे डायमीटर ऑलरेडी वाढलेला आहे. आणि हिस्टामाइन काम करतं कशाचं, वॅसोडायलेशन.
आणि वासोडायलेशन सोबतच लक्षात ठेवा ते ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर म्हणून सुद्धा काम करतात. ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर म्हणजे ब्रॉन्को म्हणजे कशाशी रिलेटेड येणारे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम, वायुकोश जे आहे ते त्यांचा व्यास कमी करणं. मग तो जर का कमी झाला आपल्याला एअर ब्रीदिंगमध्ये प्रॉब्लेम येतो आहे बरोबर. मग ते एक स्प्रे देतात, इनहेलर असतो, त्या इनहेलरमध्ये काय असतं अँटीहिस्टामाइन असतं. मग जेव्हा तो स्प्रे करतात ना, जेव्हा ज्यांना डिफिकल्टी होते ब्रीदिंगमध्ये ते तो स्प्रे यूज करतात, इनहेलर यूज करतात की ज्याच्यामध्ये अँटीहिस्टामाइन आहे. मग हिस्टामाइन काय करते ब्रॉन्को कन्स्ट्रिक्टर म्हणून काम करते. जेव्हा ते अँटीहिस्टामाइन त्यांच्यामध्ये जाते तेव्हा ते हिस्टामाइनचा इफेक्ट काय करते संपवतं आणि ते ब्रॉन्को कन्स्ट्रिक्ट जे झालेले आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट जे झालेले आहेत ते त्यांच्या नॉर्मल लेवलला येतात. हे सगळ्यात महत्त्वाचं हिस्टामाइनचं फंक्शन आहे. या सेल्समध्ये लक्षात ठेवा वासो डायलेशनचं काम करतं. म्हणजे सूज आली, आपल्याला काही कसली ॲलर्जी झाली, कसलं इन्फेक्शन झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या काही ॲक्टिवेट होतील ते कोण असतील, हे हिस्टामाइन असतील किंवा मास्ट सेल्स असतील. आहे इथंपर्यंत क्लिअर. पुढच्या प्रकारच्या ज्या सेल्स आहेत तर त्यांना आपण म्हणतो मॅक्रोफेजेस. आता मॅक्रोफेजेस लक्षात ठेवा. मॅक्रोफेजेस म्हणजेच जसं की मी आत्ता सांगितलं आपल्याला काही लागलं म्हणा किंवा आपण काही आजारी पडलो किंवा कसलं इन्फेक्शन झालं तर ॲक्टिव्ह होणाऱ्या कोण असतात मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस म्हणजे काय बघा, जर का ही आपली ब्लड वेसल आहे तर ब्लड वेसलमध्ये जर का आपण WBCs आपण पाहिलेलंच आहे ते ऑलरेडी सगळं डिटेलमध्ये पार्ट. याच्यामध्ये काय असतात WBC आणि WBCचे टाईप्स आपण पाहिलेले होते. त्यातलाच एक टाईप होता मोनोसाईट आहे बरोबर, मोनोसाइट्स. याच्यावरती मॅक्रोफेजेसवरती एकदा प्रश्न विचारला होता. यांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन असतं फॅगोसायटोसिस. कोणतं फंक्शन असतं फॅगोसायटोसिस. आणि फॅगोसायटोसिस म्हणजे काय, जर का आपल्या शरीरामध्ये एखादा फॉरेन कंटेंट गेला ज्याच्यापासून आपल्या शरीराला धोका आहे मग त्याला मारण्याचं काम जे आहे ते कोण करतात, या मॅक्रोफेजेस करतात. आणि मॅक्रोफेजेस म्हणजे नेमकं काय असतं तर या मोनोसाईट असतात. मोनोसाईटचा शेप कसा असतो, अमिबा शेप असतो. त्याच्यामुळे जेव्हा किंवा त्यांचं त्या ब्लड वेसलमधून बाहेर येऊ शकतात, आतमध्ये जाऊ शकतात. जेव्हा किंवा कसलं इन्फेक्शन होतं आहे तेव्हा जेव्हा हे मोनोसाईट या ब्लड वेसलमधून बाहेर येतील तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो मॅक्रोफेजेस असं म्हणतो. आणि ते मोनोसाईट ज्या ज्या ऑर्गनमध्ये जातील किंवा या मॅक्रोफेजेस ज्या ज्या ऑर्गन्समध्ये लोकेट असतील ना त्यानुसार त्यांचं नाव चेंज होतं. जसं की लिव्हरमध्ये असलेल्या कुफर सेल्स आहे बरोबर, की ज्यांचं फंक्शन आहे फॅगोसायटोसिस. नंतरचा पुढचा पार्ट आहे चौथ्या प्रकारच्या सेल्स आहेत ॲडिपोसाइट्स. आणि त्या ॲडिपोसाइट्सचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, ॲडिपोसाइट्सचं महत्त्वाचं फंक्शन आहे फॅटचं स्टोरेज करणं. नंतरचा पुढचा पार्ट आहे ॲडिपोज टिश्यू, फॅट स्टोरेज करणं. नंतर पुढे आपण पाहिलं टेंडॉन्स. टेंडॉन्स काय करतात मसल टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात. M2B हे M आहे M2B म्हणजे मसल टू बोन, स्नायूंची हाडांशी जोडणी. आणि कुठे गेलं लिगामेंट, कुठे गेलं लिगामेंट जे आहेत ते काय करतात बोन टू बोन अटॅचमेंट फॉर्म करतात. नंतरचा पुढचा आहे बोन्स, की आपल्या शरीराचा एक आकृतिबंध निर्माण करण्यामध्ये हेल्प करतात. कॅल्शियमचं स्टोरेज हाऊस वगैरे. आपण बोन्सचं पूर्ण स्ट्रक्चर पाहिलं. बोन्सच्या ज्या सेल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो ऑस्टिओसाइट्स असं म्हणतो. साइट्स ही टर्म आपण सेलसाठी यूज करतो. ऑस्टिओसाइट या मॅच्युअर सेल असतात, परिपक्व झालेल्या सेल असतात. आणि ज्या ऑस्टिओब्लास्ट आहेत, ब्लास्ट म्हणजे तयार करणे, काय तयार करतायत मॅच्युअर बोन सेल्स तयार करतात. कोणाला ऑस्टिओसाइट्सना तयार करतात. क्लिअर. दोन प्रकारच्या सेल्स असतात ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओसाइट्स या मॅच्युअर, ऑस्टिओब्लास्ट या इमॅच्युअर सेल्स आहेत बरोबर. बोन्सचं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणतं आहे की जे मॅमॅलियन बोनचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. मॅमॅलियन बोनचं असलेलं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर ज्याला आपण काय म्हणतो हार्वेशियन सिस्टीम असं म्हणतो. हार्वेशियन सिस्टीमचं स्ट्रक्चर आठवत असेल तर बघा, एक असं राऊंड शेप स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलेलं होतं आहे बरोबर. एक राऊंड शेप असं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेलं होतं की इकडे ब्लड वेसल्स असणार आहेत आणि इतर ज्या काही आपल्या सेल्स असतात त्या लोकेट झालेल्या असतात. ब्लड वेसल्स पोचलेले असतात इकडे, त्याच्यामुळे या काय करतात यांचं नरिशमेंट करतात. याच्यामध्येच काय असतात फायबर्ससुद्धा असतात आहे बरोबर. कोलॅजन फायबर आहे, इलॅस्टिक फायबर्स आहेत सगळे. कोलॅजन फायबर काय करणार आहेत स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहेत. दॅट्स इट. बोन अजून आपण डिटेलमध्ये डिस्कस ऑलरेडी करून झालेला आहे. सो तुम्ही आत्ता ज्या काही नोट्स रेफर करताय त्याच्यामध्ये तुम्हाला ती हेल्प होतच असेल नक्की. नंतरच आहे कार्टिलेज. कार्टिलेजला आपण काय म्हणतो जे बोन अशा म्हणजे एक बोन्सचाच टाईप आहे पण जे फोल्ड होऊ शकतात, ज्यांच्याकडे फ्लेक्झिबिलिटीची ॲबिलिटी आहे त्यांना आपण म्हणतो कार्टिलेज. कार्टिलेजला आपण त्यांच्यामध्ये असलेला मॅट्रिक्स म्हणजे आपण म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे बरोबर, की त्यांच्यामध्ये असलेला जे काही फ्लुइड लाईक म्हणजे सायटोप्लाझम टाईप जेली लाईक जो सबस्टन्स असतो त्याला आपण
काय म्हणतोय, मॅट्रिक्स असं म्हणतोय. मग कार्टिलेजमध्ये असलेला मॅट्रिक्सनुसार आपण कार्टिलेजचे 4 प्रकार करतो. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार येतो हायलाईन कार्टिलेज, दुसरा प्रकार येतो इलास्टिक कार्टिलेज, तिसरा प्रकार येतो फायब्रो कार्टिलेज आणि चौथा प्रकार येतो कॅल्सिफाईड कार्टिलेज. कॅल्सिफाईड कार्टिलेजकडे फ्लेक्झिबिलिटी त्यांनी गमावलेली असते. आपल्याला ओल्ड एज लोकांमध्ये, म्हाताऱ्या लोकांमध्ये तो प्रॉब्लेम दिसून येतो की त्यांचे जे काही बोन्स आहेत किंवा त्यांच्याकडे असलेली जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती काय होते, गमावली जाते किंवा ते लॉस करतात ती फ्लेक्झिबिलिटी आहे, बरोबर. कॅल्सिफाईड कार्टिलेज. हायलाईन कार्टिलेजचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे एक फ्लेक्झिबिलिटी. कार्टिलेज आहे म्हणजे फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करणं. हायलाईन कार्टिलेजचे एक्झाम्पल कोणते कोणते येतात, जसं की नोज टीप आहे, इपिग्लॉटिस आहे. आपल्याला माहिती आहे की आपण गिळताना आपली श्वासनलिका आणि अन्ननलिका यांना जोडणारा एक कॉमन पॅसेज असतो ज्याला आपण फॅरिंग्ज किंवा ग्रसणी असं म्हणतो. त्याच्याकडे एक आपण खाल्लेला घास आपल्या श्वासनलिकेमध्ये एखादा पार्टिकल जाऊ नये याच्यासाठी जे एक स्ट्रक्चर असतं ज्याला आपण इपिग्लॉटिस असं म्हणतो, फ्लॅप लाईक स्ट्रक्चर जे असतं ते वालं कशाचं एक्झाम्पल येतं, हायलाईन कार्टिलेजचं येतं. त्याच्यानंतर येतं आपल्या ट्रॅकिया आहेत, रिब्स आहेत आणि लॅरिंग्स आहेत ज्याला आपण साऊंड बॉक्स असं म्हणतो आहे, बरोबर. ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका जी पुढे जाऊन आपल्या फुफ्फुसामध्ये जाताना प्रायमरी ब्रांचेस तयार होतात. या प्रायमरीच्या पुढे सेकंडरी तयार होतात, सेकंडरीच्या पुन्हा पुढे जाऊन टर्शरी तयार होतात आणि टर्शरीच्या पुढे पुन्हा जाऊन टर्मिनल ब्रांचेस तयार होतात आणि ज्या टर्मिनल ब्रांचेसला आपले अल्व्हिओलाई किंवा वायुकोश पुन्हा पुढे काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात की जे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडच्या एक्सचेंजचं काम करतायत. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे फायब्रो कार्टिलेज. फायब्रो म्हणजे इकडे काय असणार आहेत, अबंडंट क्वांटिटीमध्ये फायबर्स असणार आहेत. कोणते फायबर्स असतील, इलास्टिक फायबर्स असतील अर्थात, आणि कोलॅजन फायबर्स असतील की जे कोलॅजन फायबर जिथे येतील तिथे तुम्हाला स्ट्रेंथ मिळते. इलास्टिक फायबर्स जिथे येतात तिथे तुम्हाला इलॅस्टिसिटी मिळते, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतात आहे, बरोबर. इलास्टिक कार्टिलेज जे आहे ते कुठे आपल्याला प्रेझेंट असतं, आपल्या नोज टिपला प्रेझेंट आहे किंवा आपला जो एक्सटर्नल इयर असतो त्या एक्सटर्नल इयरमध्ये ते प्रेझेंट असतात, ज्याला आपण कानाची पाळी असं म्हणतो. तिकडे कार्टिलेजचा टाईप आहे. कॅल्सिफाईड कार्टिलेज तुम्हाला मी सांगितलं. नंतरचा प्रकार बोन्स तर आपलं डिस्कस करून झालेला आहे. इव्हन ब्लड आहे, ब्लडचे कंपोनंट, कंपोजिशन, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये तुम्ही तुमच्या नोट्स काढा किंवा लेक्चर जे आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला जे काही मी क्लासिफिकेशन दिले त्याचे नोट्स घ्या, त्याच्यावरती तुम्हाला इन डिटेल बोन्सचं स्ट्रक्चर सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कळेल. त्याच्यामध्ये बेसिकली लक्षात ठेवायचं आहे ब्लडचे कंपोनंट कोणते आहेत. प्लाझ्मा आहे, ब्लड सेल्स आहेत. प्लाझ्मा हा काय आहे, एक फ्लुइड पार्ट आहे. फ्लुइडिटी देण्याचं काम कोण करतं, वॉटरचं असतं. म्हणजे तिकडे 90 to 99% प्लाझ्मामध्ये काय आहे, वॉटर आहे आणि इतर काय आहेत, प्लाझ्मा प्रोटीन आहेत आणि अदर एलिमेंट आहेत आहे, बरोबर. प्लाझ्मा प्रोटीनमध्ये जसं की अल्ब्युमिन आहे, ग्लोब्युलिन आहे वगैरे वगैरे ते येत आहेत. प्रोथ्रॉम्बिन आहे आणि इतर सबस्टन्समध्ये काही सॉल्ट्स आहेत, एन्झाईम्स असतील, प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स येतील, काही नायट्रोजिनस वेस्ट आहे, ते सगळं प्लाझ्मा कंटेन करतं आहे, बरोबर. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये पण आपण पाहिलं की प्लाझ्मा किती महत्त्वाचा रोल प्ले करतो आणि फक्त 2 कंपोनंट एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये फिल्टर होत नाहीत, ते आहे ब्लड प्रोटीन आणि दुसरं सांगितलेलं होतं ग्लुकोज आहे. लक्षात ठेवायचं आहे तो पार्ट. त्याच्या पुढचा पार्ट आहे मस्क्युलर टिश्यूजचा. मस्क्युलर टिश्यूजमध्ये स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियक मसल्स आहे, बरोबर. इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरती गेल्या दोन्ही वर्षात सार्कोमियरवरती प्रश्न विचारला आहे, ज्याला आपण मसलचं एक बेसिक युनिट असं म्हणतो नाही का, स्नायूंचं एक बेसिक युनिट सार्कोमियर, फंक्शनल युनिट, ते आपण इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. सार्कोमियर म्हणजे सांगितलेलं होतं लाईट बँड, 2 लाईट बँडमधलं जे डिस्टन्स आहे ते. सार्कोमियरमध्ये काय असतात, 2 प्रकारचे फिलामेंट असतात. एक आहे थिक फिलामेंट ज्याला आपण मायोसिन असं म्हणतो, दुसरा आहे थिन फिलामेंट ज्याला आपण ॲक्टिन असं म्हणतो आणि जे महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्या स्नायूंची हालचाल होण्यामध्ये किंवा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होण्यामध्ये. ही जी काही स्लायडिंग मसल थेरी होती ती दिली होती हक्सले आणि हक्सले या सायंटिस्टनी, की जी आपल्याला सांगते की जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होत आहेत, जेव्हा आपल्या मसल कॉन्ट्रॅक्ट होत आहेत तेव्हा थिक फिलामेंटचं स्लायडिंग होतं थिन फिलामेंटवरती. ते सुद्धा कशा पद्धतीने होतं ते आपण बघितलेलं होतं. त्याचा एक क्विक रिकॅप आपण इकडे या मसल थेरीमध्ये किंवा जे मस्क्युलर सिस्टीम आहे तिकडे आपण घेणार आहे. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे न्यूरॉन्सचा, कार्डियक मसल ज्या हार्ट वॉलमध्ये असतात की ज्या इनव्हॉलेंटरी टाईपच्या आहेत. काही आपण जर का पाहिलं तर या ज्या स्ट्रायटेड असतात त्या युनिन्यूक्लिएटेड असतात, म्हणजे त्यांच्याकडे सिंगल न्यूक्लियस आहे, यांच्याकडे मल्टीन्यूक्लिएटेड आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्यांना तो डार्क बँड, लाईट बँडवाला अपिअरन्स आलेला असतो.
या ज्या आहेत कार्डियक मसल त्या ॲक्च्युली युनिन्यूक्लिएटेड असतात, त्यांच्याकडे एकच न्यूक्लियस आहे, पण जर का इतर कोणासोबत त्या अटॅच झाल्या तर मग त्या आपल्याला मल्टीन्यूक्लिएटेड असल्यासारख्या भासतात. पण दुसरं महत्त्वाचं की त्या इनव्हॉलेंटरी आहेत, आणि इनव्हॉलेंटरी म्हणजे त्यांचं जे काही काम आहे, वर्क आहे, ते कसं आहे, ऑटो रिदमिक आहे आपल्या हार्ट आणि या हार्टच्या मसलमुळे आहे. बरोबर. नंतरचा पुढचा पार्ट आहे न्यूरॉन्स आणि न्यूरोग्लियल सेल. न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण पाहिलं आहे, न्यूरॉनचे टाईप्स आपण पाहिलेत, त्यांच्या फंक्शननुसार पाहिलेत आणि त्यांच्यामध्ये ब्रांचिंग कोणत्या प्रकारे झाले त्यानुसार सुद्धा पाहिलेत. न्यूरॉनला आपण म्हणतो स्ट्रक्चरल युनिट आणि फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. न्यूरॉन्सचे आपण टाईप्स पाहिलेले होते. युनिपोलार होतं की ज्यांच्यामध्ये फक्त एक सिंगल ब्रांच आहे बरोबर. नंतर बायपोलार पाहिलेलं होतं, बायपोलारमध्ये 2 ब्रांचेस आहे बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं मल्टीपोलार. मल्टीपोलारमध्ये आपण हे अशा प्रकारच्या डेंड्राइट्सवालं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं आहे बरोबर. त्यानंतरचा पुढचा मल्टीपोलार झाल्याच्या नंतर पुढे जे आलेलं होतं ते होतं आपल्याला सुडो बायपोलार. बायपोलार सुडो युनिपोलार आपण कोणाला म्हणतो, त्यांना म्हणतो की ज्यांच्यामध्ये या ब्रांचेस पुढे युनिपोलार आल्या टाईपच आहेत, पण पुढे आल्यानंतर त्यांचं पुन्हा बायफर्केशन होतंय 2 पार्ट्समध्ये, यांना आपण म्हणतो सुडो युनिपोलार. नंतर आपण पाहिलेलं होतं न्यूरोग्लियल सेल की ज्या त्यांना सपोर्ट करतात, त्यांचं काम आपण ह्युमन आईज अभ्यासताना व्यवस्थित डिटेलमध्ये पाहिले की कशा पद्धतीने सपोर्ट करतात. नंतर न्यूरॉनचे फंक्शननुसार टाईप सेन्सरी न्यूरॉन आहेत, मोटर न्यूरॉन आहे बरोबर, की जे आपल्या स्किनकडून किंवा जे काही आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यांच्याकडून आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे किंवा मध्यवर्ती चेतासंस्थेकडे मेसेज घेऊन जात आहेत, त्यांना आपण म्हणतो सेन्सरी न्यूरॉन. जे आपल्या ब्रेनकडून पुन्हा इकडे मेसेज घेऊन येत आहेत सेन्सरी ऑर्गनकडे, त्यांना आपण म्हणतोय मोटर न्यूरॉन. ह्या अशा पद्धतीचं होतं आपलं ॲनिमल टिश्यूजवाला पार्ट. त्याच्यानंतर पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, तू अशाच पद्धतीने थोडंसं क्विक घेऊयात आपण ते, की जिकडे आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ग्लँड्सवाला पार्ट आहे, केमिकल कोऑर्डिनेशनवाला पार्ट आहे, तो डिस्कस करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.